जे व्याजाची मांडणी करणार आहे आपण ते व्याज सुद्धा कसं येईल, ओरिजिनल राहील. ठीक आहे, चला किती होते 4% म्हणजे 1/, किती, चला याची गरज तर नाही आपल्याला, लिहून घेऊ आपण 1/, किती 25. किती वर्षाची मांडणी करायची आहे, 2 वर्ष. मग आता मुद्दल आपल्याला ओरिजिनलच दिलेली आहे, किती आहे 2,500. मग 2,500 रकमेचे काय काढायचे आपल्याला, 4%. 4% म्हणजे किती, 1/, किती 25. मग 1/25 काढू आपण. चला कितीचा भाग जाते, 1चा, म्हणजेच किती होईल 100. इथे सुद्धा काय येईल 100, परंतु व्याजावरती काय लागेल, व्याज लागेल. मग 100 रुपयावरती दर सुद्धा कोणता लागेल, 5%. 5% म्हणजे किती, 1/25. मग 100 चे 1/25 म्हणजे किती, 4. आपलं अंतर किती आलं, 4. काढायचं काय आपल्याला अंतर, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे, तर अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते. बस आता 3 क्वेश्चन राहिले आपल्याला आणखी, 23, 24, 25 आणि 26. चला ते करून घेऊ आपण.